बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी, ते म्हणजे रेपो रेटमध्ये आता कपात झालेली आहे। त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांना याचा फायदा होईल। सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। यंदा 0.50% रेपो रेट कमी झालेला आहे। सर्वसामान्यांना हा दिलासा आहे। कर्जाच्या व्याजदरामध्ये यामुळे कपात होईल। 0.51 रेपो रेटमध्ये कपात करण्यात आलेली आहे। 0.50% रेपो रेटमध्ये कपात झाली आहे। कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात होणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना ही महत्त्वाची बातमी आहे। कर्जदार आणि बँकांना देखील मोठा दिलासा असणार आहे। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, 0.50% रेपो रेटमध्ये कपात झालेली आहे, सविस्तर। नक्कीच तेजस, आपण बघतो आरबीआयची पतधोरण आढाव्याची बैठक ही पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघतो आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याज दरामध्ये ही कपात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आरबीआयकडून रेपो रेट 0.50 बेसिस पॉईंट्सने कमी देखील करण्यात आलेला आहे आणि या अगोदर आपण बघतो जेव्हा आरबीआयकडून ही याची बैठक झाली होती धोरणाची, तेव्हा आपण बघतो 0.25 बेसिस पॉईंट्सने रेपो रेट हा कमी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता आरबीआयकडून आपण बघतो रेपो रेट 50 बेसिस पॉईंट्सने रेपो रेट हा कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मोठा दिलासा भेटतो आणि आपण बघतो रेपो रेट 5.5% देखील आलेला आहे। कर्जाच्या व्याजदरात आपण बघतो मोठ्या प्रमाणात कपात देखील होणार आहे आणि यामुळे पॉलिसी रेपो रेट जवळजवळ 3 वर्षानंतर सर्वात कमी पातळीवर देखील आलेला आहे। त्यामुळे मोठा दिलासा बँका तसंच नागरिकांना देखील मिळणार आणि हा चांगला निर्णय हा म्हणजे आरबीआयकडनं हा कुठेतरी घेण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।